पुन्हा राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. सुनील शेळके यांनी सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात दोन्ही गटांनी एकत्रित यावं असं विधान केलं. या विधानानंतर सुनील तटकरेंनी सुद्धा शेळकेंच्या वक्तव्याला दुजोरा देत सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल तर विलीनीकरण होऊ शकतं असं विधान केलंय. दुसरीकडे मात्र शरद पवार गटातनं अजूनही एकाही नेत्याने विलीनीकरणाच्या बाजूने आता वक्तव्य केलेलं नाहीये. आता यातलं टायमिंग खूप महत्वाचं आहे. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार गटाचे नेते विलीनीकरणाची चर्चा घडवून आणत होते, तर अजित पवार गट हा स्वतंत्रपणे पुढे जाण्यासाठी उत्सुक होता. अजितदादांच्या निधनाला 2 महिने झालेत, तोच आता अजित पवार गट विलीनीकरणाच्या चर्चा घडवून आणायला लागलाय आणि शरद पवार गटाचे नेते शांत बसलेत. त्यांना आता विलीनीकरण नकोय. साहजिकच या 2 महिन्यांमध्ये असे काय उलटफेर झालेत की अजित पवार गटाच्या नेत्यांना विलीनीकरणासाठी माग लागण्याची वेळ आलीय. दुसरीकडे राष्ट्रवादीचं विलीनीकरण तर दूरच, पण सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात संपूर्ण राष्ट्रवादीचा गटच भाजपमध्ये कायमचा मर्ज करण्याची रणनीती सुद्धा आखण्यात येऊ लागल्याचं बोललं जाऊ लागलेलं आहे. राजकारणात नेमकं काय घडतंय, कोण कोणाला मात देतंय आणि कोणाचा गेम व्हायला लागलाय, समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. तर सुरुवात करूयात अजित पवारांच्या निधनानंतर झालेल्या घडामोडींपासून. अजित पवारांच्या निधनानंतर लगेचच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने विलीनीकरणाची चर्चा सुरू केली. अजितदादांनी विलीनीकरणाचा शब्द दिला होता, तारीखही ठरली होती, अशी वक्तव्य शरद पवारांच्या पक्षाकडनं केली जाऊ लागली. पण विलीनीकरण झालं तर नेतृत्वाची सूत्र पुन्हा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे जातील, या भीतीतनं मग अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी विलीनीकरण हे टाळल्याचं पाहायला मिळालं. सुनेत्रा पवारांचा शपथविधी त्यांनी तडकाफडकी घडवून आणला. सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व देत आपलं महत्व कायम ठेवता येऊ शकतं, असाच अंदाज अजित पवार गटातल्या प्रमुख अशा नेत्यांचा होता. पण अजितदादांच्या अपघातावरती प्रश्नचिन्ह निर्माण करत शरद पवार गटाच्या रोहित पवारांनी तटकरे आणि पटेलांना पुरतं डॅमेज केलं. पर्यायानं अजित पवार गटातल्या या नेत्यांच्या मागे पक्षीय पातळीवरती जनमत तयार होऊ शकलं नाही. तटकरे आणि पटेल यांच्यासहित प्रमुख नेते हे विलीनीकरण होऊन देणार नाही याचा अंदाज घेऊनच शरद पवारांनी पुढच्या योजना आखल्या. अर्थात त्यातलं सगळ्यात मोठं नियोजन होतं ते म्हणजे शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाणं. शरद पवार हे आता निवृत्ती जाहीर करतील असं बोललं जात होतं. विलीनीकरणात सुद्धा तसंच ठरल्याचं सांगितलं गेलं. दुसरीकडे शरद पवारांकडे काही पुरेसं संख्याबळ नव्हतं, तरी सुद्धा शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेचा रस्ता पकडला. याचं प्रमुख कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयात चाललेली केस. राष्ट्रवादी नेमकी कोणाची आणि शिवसेना नक्की कोणाची हे दोन्ही निकाल सर्वोच्च न्यायालयातनं येणार आहेत. विलीनीकरण झालं तर राष्ट्रवादीचा प्रश्नच निर्माण होणार नव्हता. कदाचित एकनाथ शिंदेच्या विरोधात निकाल जाईल, त्याचप्रमाणे आपल्या विरोधात देखील निकाल जाईल, म्हणूनच अजित पवारांनी शरद पवारांसोबत पुन्हा तडजोड करण्याचं स्वीकारलं होतं. शरद पवारांनी निवृत्ती जाहीर केली असती तर सर्वोच्च न्यायालयात पवारांची बाजू लंगडी झाली असती. शरद पवार हे अध्यक्ष म्हणून सक्रिय राजकारणात आहेत आणि आजही पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव शरद पवारांकडे हे ठामपणे सिद्ध करण्यासाठी पवारांनी निवृत्तीचा बेत रद्द करून विलीनीकरणाची चर्चा संपुष्टात आणून पुन्हा राज्यसभेचा रस्ता पकडलाय असं सांगण्यात येतंय. अर्थात हा सगळा विषय जर तरचा असला तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाच्या विरोधात निकाल जाईल अशी शक्यता अधिक आहे असं बोललं जाऊ लागलंय. आणि त्याचाच अंदाज आल्यानंतर अजित पवार गटाचे नेते आता पुन्हा विलीनीकरणाच्या चर्चांकडे वळताना दिसतात. आता इथं दुसऱ्या काही घडामोडी देखील महत्वाच्या ठरताना दिसून येतात. एक तर दिल्लीतल्या सत्तेसाठी अजित पवार गटाची गरज भाजपला आजच्या क्षणी नाहीये, पण राज्यातल्या सत्तेत शिंदेंवरती अंकुश ठेवण्यासाठी अजित पवार गटाची गरज ही जाणवताना दिसते. अजित पवारांच्या पश्चात मात्र या पक्षाचं राजकीय नेतृत्व आता एक हाती फडणवीसांकडे गेल्याचं दिसतं आणि हाच मोठा फॅक्टर भाजपमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी महत्वाचा ठरू शकतो. नेमकं कसं तर सातारा झडपीवरनं राडा झाला. अजित पवार गटाचे मकरंद पाटील, शिंदेचे शंभूराज देसाई यांच्या विरोधात भाजपचे जयकुमार गोरे असं चित्र या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे आलं. महत्वाचं म्हणजे मकरंद पाटलांसारखे नेते अजितदादांच्या पश्चात आयतेच शिंदेच्या हाताला लागले. दुसरीकडे सोलापूरचं मोहिते पाटील घराणं सुद्धा शिंदेच्या जवळ गेल्याचं बोललं जाऊ लागले. रामराजे निंबाळकरांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने कधीच हाती बाण घेतलेला आहे. थोडक्यात अजित पवारांच्या पश्चामध्ये सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात अजित पवार गट आक्रमक राजकारण करू शकतो अशी कोणतीच शक्यता नाहीये.
उलट साम दाम दंडभेद वापरण्यासाठी जी मनी आणि मसल पॉवर या नेत्यांच्या मागे उभं करण्याची गरज आहे ती एकनाथ शिंदे आता हेरताना दिसू लागलेले आहेत. साहजिकच सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाची तडजोड फक्त वन टर्म सत्ता पुढे घेऊन जाण्यासाठी उपयोगी ठरू शकते. याचीच जाणीव सुनेत्रा पवारांना सुद्धा झाल्याचं दिसून येऊ लागलेलं आहे. आणि याच फॅक्टरवर अजित पवारांच्या गटातल्या ज्या वरिष्ठांच्या पाठबळावर सुनेत्रा पवारांनी शपथविधी पार पाडला ते नेतेच गेल्या 2 महिन्यातच एकामागून एक शहीद व्हायला लागले. तटकरेंच्या एकूण नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभा राहिलेलं आहे. पटेलांनी नेहमीप्रमाणे महाराष्ट्रापासून अंतर राखलेलं आहे. राहता राहिले ते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे, तर हे दोघे म्हणजे राष्ट्रवादी नाही. त्या झिरवळांसारखे नेते तर क्लीन बोल्ड झालेत. आता झिरवळांचाच मुद्दा घेतलाय तर अजित पवारांचं नेतृत्व होतं तेव्हा एक भीती पक्षांतर्गत राजकारणाला होती. आता ती भीतीच नसल्यानं एकमेकांच्यातली ही स्पर्धा टोकाला गेल्याचं दिसतं. साहजिकच अजित पवार गटाला खमक नेतृत्व दिलं तरच पक्ष टिकवता येईल. आणि अशाच वेळी शरद पवारांच्या पक्षात पार्टी विलीन करणं किंवा थेट भाजपमध्ये विलीन होणं हेच मार्ग सुनेत्रा पवार यांच्या समोर आहे असं दिसू लागले. आणि मग यातनच शरद पवारांपेक्षा अधिक राजकीय सोय भाजपमध्ये विलीन झाल्यास होऊ शकते याची जाणीव सुनेत्रा पवारांना झाल्याचं बोललं जात आहे. त्याची काही प्रमुख कारणं सुद्धा आहेत, ती सुद्धा समजून घेऊयात. आता यातलं पहिलं आणि प्रमुख कारण आहे ते म्हणजे पक्ष पवारांच्या आणि सुप्रिया सुळेंच्या हातात जाण्यापासून रोखणं. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांच्यात विलीन झाले तर आपोआप सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार यांच्या हाती सत्तेची सूत्रे येतात. या फॅक्टर मध्ये सुनेत्रा पवारांना आपलं उपमुख्यमंत्रीपद टिकवणं सुद्धा मुश्किलीचं ठरू शकतं. त्यातही अजित पवार गटाचे नेते पुन्हा जयंत पाटलांसोबत जुळून घेऊ शकतात आणि पक्ष म्हणून संपूर्ण नेतृत्व गमावण्याची वेळ सुनेत्रा पवारांवर येऊ शकते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सुनेत्रा पवारांच्या लिमिटेड राजकीय महत्वाकांक्षा. सुनेत्रा पवारांच्या राजकीय महत्वाकांक्षा एकनाथ शिंदेंप्रमाणे टोकाच्या नाहीयेत, त्या भाजपच्या पूरक आहेत. आणि अशा वेळी आपलं किमान राजकीय वर्चस्व टिकून ठेवायचं असेल तर आहे असा गट भाजपमध्ये विलीन करून भाजपकडनं लाभ मिळवून घेण्याची सोय त्यांचं अस्तित्व कायम ठेवणारी दिसते. अन्यथा पक्षाचे निम्मे तुकडे शरद पवार गटात आणि निम्मे तुकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाऊ शकतात याची जाणीव सुनेत्रा पवारांना आहे. अर्थात हे सगळे फॅक्टर मान्य केले तर मात्र सुनेत्रा पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये विलीन करण्याच्या दिशेनं पावलं टाकतील असं म्हणता येतं. बाकी या सगळ्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.